सहाचा निर्माण झाला त्या वन कायद्याच्या माध्यमातून जंगल लगतच्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या शेताला पट्टे मिळतील या प्रकारे तरतूद करण्यात आली होती। परंतु मागच्या 3 वर्षाआधी या भारत मूळ निवासी आहे म्हणून युनोनी घोषित केल्यानंतरही इथले भारत सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे आणि हे फार मोठं षडयंत्र आहे। राजू भाऊने आम्हाला सांगितलेलं आहे, आता इथे तुम्हाला मी काही जास्त भाषण देणार नाही। आणि आमचे दुर्वे साहेब आहेत, याला प्रचार आणि प्रसार करणं फार आवश्यक आहे। आपण बघितलं असेल बिरसा मुंडा जयंती देशभरामध्ये आज मानतात, कारण याला आधी 20 वर्षाआधी इकडे बाहेर मानत नव्हते। तर याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे। ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी मला वाटते मागच्या 2014-15ला माझ्या हाताने झेंड्याचं उद्घाटन केलं होतं इथे आणि बघितलं होतं इथे सगळे म्हणजे व्यवस्था चांगली होती। आणि नंतर याच्यामध्ये षडयंत्र करून ज्या लोकांनी आपल्या विरोधात षडयंत्र केलं त्याच्या विरोधात आपण एकजुटीने लढा देण्यासाठी संघर्ष केला पाहिजे। याचं जे षडयंत्र आहे ते हाणून पाडलं पाहिजे आणि आता आमच्या लोकांना जागृत केलं पाहिजे। त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे, कारण मला पण आता असं वाटत आहे की मागे मी मध्यंतरी थांबलो होतो राजू भाऊ, तो ऐसा लगा मुझे कि हमें नए नए बच्चे आए, यूथ आए तो काम कर रहा है, लेकिन ज़रूरत अभी हमारी और है क्योंकि गाइडलाइन की वजह से कैसा बहुत दिक्कत आती है। मार्गदर्शन की जरूरत आहे आणि मार्गदर्शन नसल्यामुळे आमच्या आदिवासींना माहिती नसल्यामुळे आणि आदिवासी गावाच्या बाहेर निघत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज इथे बल्लारशामध्ये या ठिकाणी अखंड बल्लारशातले सगळे लोक इतर यायला पाहिजे होते। त्यामध्ये मला वाटते आपण मार्गदर्शनामध्ये कुठेतरी कमी पडलो। पुढच्या 9 ऑगस्टला मी आपणास गवाही देतो, माझा तुम्हाला सहकार्य राहील का बल्लारशा याच ठिकाणी भव्य दिव्य मोठा कार्यक्रम आपण कशाप्रकारे करू असं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि इथे मी थांबतो। धन्यवाद, थँक्यू। राष्ट्रात लहान मोठे असे 193 देश एकत्र आले। जगातलं विविध देशातील साधारणपणे जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या सर्व आदिवासी पर्यावरण जपण्याचे मोलाचे कार्य केले होते व आजही करत आहेत। आदिवासी जमातीचे शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्वापासून वंचित राहून त्याकरिता त्या मूळ निवासी आदिवासी जमातीचे अस्तित्व मान्य करण्यासाठी UNO संयुक्त राष्ट्रसंघाने 9 ऑगस्ट 1994 या दिवशी विश्व मूळ निवासी दिवस घोषित करण्यात आला आहे। बरोबर आहे? बरोबर। जय मूळ निवासी। जागतिक आदिवासी दिवस हा एक बी घोषवाक्य म्हणते। कोण म्हणतो वनवासी? आम्ही सारे आदिवासी। कोण म्हणतो वनवासी? आम्ही सारे आदिवासी। हक्काने पावली वाजवतो, अरण्यात जमला तो नाचवतो, म्हणूनच आम्ही आदिवासी दिवस गाजवतो। जय सेवा। जय सेवा। माझा जय सेवा। माझे नाव सौ कल्पना अशोक कोडापे। 9 ऑगस्ट आज जागतिक आदिवासी दिन। जगभरातील आदिवासी बांधवाचा सन्मान करण्याचा दिवस। त्यांचे जीवन निसर्गाच्या जवळ आणि खूप साधे असते। जंगलात राहून ते पर्यावरणाचे रक्षण करतात। त्यांच्या बोली, भाषा, कला आणि नृत्य हे आपली ओळख जपतात। त्यांच्या या हक्काचे रक्षण करणे हीच आपली जबाबदारी आहे। त्यांची संस्कृती ही आपल्या देशाची खरी ओळख आहे। चला त्यांच्या समृद्ध वारशाचा गौरव करूया। जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय आदिवासी, जय गुरु। Thank you.
रुक जा कान से सुन करी Thank you.